थोड्या वेळ आपण वाट बघूयात. आणि टेक्निकल टीम, आवाज येतोय का? प्रणित, हॅलो प्रणित, आवाज येतोय का? हॅलो. ठीक आहे, प्रसाद दादाची वाट बघूया आपण. तोपर्यंत थोडी वाट बघू. I'll just go through some questions. अच्छा, डायरेक्टर सर नमस्कार. आलो शेवटी लाईव्ह सेशन घ्यायला. अजून 2 मिनिटं बाकी आहे. पुसला आहे, लेट मी चेक. आता क्लिअर दिसतोय का? माझ्यामध्ये फोकसच तेवढा आहे. नमस्कार नयन सर, नमस्कार प्रणित सर. अहो भाऊ, पुसला आहे ना भाऊ. हसा तुम्ही आता आमच्यावर, नवख्या लोकांवर हसा. प्रसाद दादा आलाय, तर आपण आता प्रसाद दादाला ऍड करूया. लेट्स वेट. हॅलो दादा. दिसतोय मी? पाऊस जोरात चालू आहे वाटतं. दिसतोय का मी? हो, खूप क्लिअर. तू लोड होताना दिसतोय फक्त. लोड होताना बाकीच्यांना दिसतोय का मी नेटवर्कचा क्लिअर? इश्यू. नेटवर्क इश्यू आहे का? मला तू क्लिअर दिसतो. हा, आता मला पण तू क्लिअर दिसतोय. आता ठीक आहे, आता मला दिसतंय, अच्छा व्यवस्थित दिसतंय. अच्छा, ठीक आहे. तर मी तुला पहिले इंट्रोड्यूस थँक्यू करतो, मग थँक्यू. आपण आपली चर्चा चालू करू. नक्कीच नक्कीच. हो, तर प्रसाद दादाचं पूर्ण नाव प्रसाद मंगल गुलाब नलावडे. सध्या मुंबईमध्ये राहत असून तो आता MSc नंतर इन्यूब कंपनीमध्ये काम करतोय. नाव बरोबर घेतलं? इन्यूब कंपनी. तर इन्यूब कंपनीमध्ये तो प्रोडक्शन सपोर्ट इंजिनियर म्हणून काम करतो आहे. सध्या त्याचं वर्क फ्रॉम होम चालू आहे. त्याला विचारलं लिखाणाबद्दल, तर त्याने एक सुंदर वाक्य मला बोललं की जीवनातील जड उतारांमुळे लिहू लागलो आणि मग कविता, लेख आणि पत्र या माध्यमातून व्यक्त होत गेलो. खूप सुंदर लाईन होती दादा, आवडली एकदम सगळ्यांना. आणि आता इंस्टाग्रामवर तो स्वतःची नवीन ओळख बनवतोय, ट्रेंड फॉलो करतोय सध्या. तो दालगोना भेळचा शोध पण यानेच लावला आणि सगळीकडे तोच याने पसरवला. खूप सुंदर होतं. आणि त्याच्या कवितांची सिरीज पण खूप सुंदर आहे आता, तुम्ही जर बघितली तर. आणि आता आपण इंटरव्ह्यूला चालू करू. तर इंटरव्ह्यू मध्ये तुझं पण सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन सारखाच एक छोटे छोटे प्रश्न घेऊ आणि मग आपण पुढे जाऊ. तर जे बघता आहेत त्यांना माझी फक्त एक विनंती आहे, जर ऐकू नाही येते? हॅलो, मला येत बाकीच्यांना ऐकू? नाहीये. मला अरे काहीच ऐकू आलं नाहीये. तू तरी इंट्रोडक्शन चांगलं दिलं असेल अशी अपेक्षा ठेवतो मी. अरे यार, हा इश्यूच होऊन जाईल नेटवर्कचा, कारण की पाऊस आज पडला आहे नाही ठीक आहे ठीक आहे. नाशकात. बाकीच्यांना येत आहे, बाकीच्यांना आलाय, रिप्लाय येत आहेत, बाकीच्यांना आलाय. आता माझा किती येतोय हे मला माहिती नाही. तर माझा पण येतोय का सर्वांना आवाज? तुझा येतोय, बाकीच्यांना माझा येतोय का?
अच्छा, दोघांचा आवाज येतोय. चल ठीक आहे, आपण बघू, जसं जसं इकडे ट्राय करता थोडासा येईल तसं पाऊस करू आपण. मला. अरे यार, ऐकू येतंय का? हॅलो, येतोय का मला आवाज? काहीच कळलं नाही रे. नाही, विचारतोय येतोय का आवाज असं. हा तुझा आवाज आहे ना मध्ये जातोय मला. अरे यार, नेटवर्क इश्यू मुंबईला. अ, दुसरीकडे म्हणजे थोडा फोन इकडे तिकडे आलो बघ बरं, जरा नेटवर्क वगैरे चेक करतो. नेटवर्क चेक कर ना. मला कम्प्लिटली आवाज जातोय तुझा. मला आहे ना, तू काय म्हणतोयस ना ते काहीच कळत नाहीये. मी तर म्हणजे तुला तर माहितीये मी कुठे बसलो. आता मी टेरेसवर आलोय दरवाजामध्ये नेटवर्क साठी. हो, पण मग आता काय करावं, आता मोठा प्रश्न झाला आपल्यासाठी. आपण आत्ता आलास तू, आत्ता नेटवर्क आलास, आत्ता प्रॉब्लेम. आलास तू, आत्ता आलास तू. येतोय मला का वाटतंय आवाज? मला येतोय तुझा. तुला येतोय का? तुला माझा आवाज येतोय का हो एक आता? हो, आवाज येतोय तुझा. हा आता तू मला पण तू आता प्रॉपर दिसतोय. काही इश्यू नाहीये मला आता. तू जास्त अच्छा हालचाल करू ठीक नकोस फक्त. आहे. ठीक आहे, आता मी असाच बोलतो हा पुढे जाऊ. तर हा ठीक आहे. पहिला प्रश्न असा माझा की तुझी जी पोएट्री फील्ड मध्ये जी सुरुवात झाली ती कुठून, हम्म. कशी आणि कधी झाली? तसं पोएट्री फील्ड मध्ये म्हणजे असं ऍज सच पूर्णपणे मी नाही उतरलोय, पण एक छंद म्हणून मी उतरलोय. डिसेंबर 2019ला अंतरनाथच्या पेजवर मी एक पोस्ट पाहिली होती, ज्यात अंतरनाथचा एक लाईट, कॅमेरा आणि कविता अशा नावाचा पहिला कार्यक्रम होता, जो त्यांचंच म्हणजे फर्स्ट हे होतं ते. त्यावेळेस मी ती पोस्ट पाहून अटेंड करायचा होता मला तो कार्यक्रम, आणि त्यानंतर मला कळलं की एंट्री सर्वांसाठी खुली, फक्त तुम्हाला ऑडिशनसाठी कविता पाठवायच्या. तुमची कविता ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाली की तुम्ही ती परफॉर्म करू शकता. तर अशा जवळपास मला वाटतं 200-250 कविता आल्या होत्या, आणि त्यातल्या जवळपास 26 ते 30 पार्टिसिपेटनी सिलेक्शन होऊन ती कविता त्यांना सादर करण्याची संधी मिळाली होती. तर ती पहिली वेळ होती, त्यात माझं सिलेक्शन झालं होतं. आणि मग ती पहिली वेळ होती ती, आणि तो माहोल पण खूप मस्त होता. म्हणजे सुदर्शन रंगमंच म्हणून पुण्यात एक नाट्यगृह आहे, तिथे तो हम्म माहोल होता. मस्त मजा आली. मग ती पहिली, मग तेव्हा जेव्हापासून मी ती स्टेजवर सादर केली, त्यानंतर मी खऱ्या अर्थाने हम्म. सुरुवात केली. ती पण म्हणजे मी सहज लिहिली होती, मला स्टेजवर जायचं होतं म्हणून, आणि ती योगायोगाने सिलेक्ट झाली होती. पण त्यानंतर जे लिहिलं ते खऱ्या अर्थाने लिहायला सुरुवात केली. अच्छा, खूप सुंदर. आणि अशाच गोष्टींपासून सुरुवात होते माणसाची, कुठून ना कुठून बघून, काही ना काही हम्म, करून. हम्म, तर पुढचा प्रश्न माझा असा आहे की आर्टिस्टच्या लाईफमध्ये दुसरा स्टेज येतो जेव्हा त्याला अपलिफ्टिंग पॉइंट भेटतो, एक बूस्ट मिळतो, जिकडे हम्म, त्याला ज्या टायमामध्ये त्याला एका गोष्टीसाठी त्याला खूप अप्रिशिएट केलं जातं आणि तो तिथून पुढे जास्त काम करायला लागतो. तर तुझ्या हम्म. आयुष्यातला तो क्षण कधी आला होता आणि एक्झॅक्टली तू काय सादर केल्यानंतर तुला ते आलं होतं? तो क्षण पण अंतरनाथच्या मंचावर आला मला. सुदर्शन रंगमंच पुणेच, आणि LCKचा पार्ट 2 होता. पण म्हटलं की कविता आपण गेल्या वेळेस केलेली आहे, तर काहीतरी वेगळं करावं असं माझा डोक्यात होतं. आणि त्यातनं त्यावेळेस दुष्काळाचा बराचसा इफेक्ट होता, त्यामुळे शेतकऱ्यांचा बरेचसे हाल होत होते. तर मी म्हटलं की दुष्काळग्रस्त शेतकरी जो खूप कर्जबाजारी झालाय, त्याची व्यथा मांडणारा आपण पत्र लिहिलं तर काय होईल. मग तसा विचार केला मी. तर मी तो हम्म मुद्दा पण मांडला. जे श्रीदादा आहेत, ज्यांचा आपण कंडक्ट करतो इंटरव्ह्यू पुढे, त्यांना मी त्यांच्याशी बोललो की ते ऑर्गनाईज करतात. त्यांना बोललो मी, दादा अशी अशी संकल्पना माझ्या डोक्यात, काय करू, मी पत्र करू का, कविता करतायत सगळे, मी ह्यावेळेस पत्र करू का. कारण तो प्रोग्रामचा म्हणजे हेतू असा आहे की लाईट, कॅमेरा आणि कविता, म्हणजे खास हम्म कवितेसाठी आहे. मग त्यात म्हटलं पत्र होईल की नाही, म्हणून विचारलं. दादा हम्म बोला चालेल, काय हरकत नाही. ते पत्र लिहिलं, हम्म त्याला पाठवलं, त्यालाही आवडलं. म्हटलं आता करायचंच आहे तर थोडंसं
एकदम असं फील घेऊन करूयात. मग पत्र आहे म्हटलं, मग मी पोस्टमनचा असा ड्रेस वगैरे घालून तो जो फोटो तुम्ही पोस्ट केलाय तो त्यावेळेसचाच फोटो आहे तो. तर तो पिक अच्छा. पॉइंट होता माझा, ते पत्र माझं पिक पॉइंट होतं. त्यानंतर मग मला बऱ्यापैकी म्हणजे लोक पण ओळखायला लागली, इंस्टाग्रामवर हळूहळू फॉलोअर्स यायला लागले, लोकांचे रिप्लाय यायला लागले. तुमचं पत्र पाहिलं, ते पत्र युट्यूबवर टाकलं गेलं होतं दादाकडून. मग ते रिप्लाय वगैरे यायला लागले. तो पिक पॉइंट होता, तिथून माझे यायला लागले. एक फरमाईश माझी, ते हा पत्र नक्कीच. ऐकवशील का? अरे नक्कीच नक्कीच नक्कीच. ते पत्र 2 मिनिटं फक्त, मी वही सोबतच घेऊन बसलो होतो. मस्त काम आहे. फक्त आता पोस्टमनचा ड्रेस नाहीये, पण ऐकवतो, छान ऐकवतो. सुरू करतो. म्हणजे एक शेतकरी असा जो दुष्काळग्रस्त भागातनं आलेला आहे, पण शहरात फिरताना त्याने खूप काही नोट केलेल्या आहेत गोष्टी, की शहरात काय झालंय, शहरातली लोक कसे वागतायत. आणि त्यावेळी त्याचं दुःख, शहरातली लोक ज्या पद्धतीने वागतायत आणि गावाकडचं त्याचं जे राहणीमान आहे ते बघून त्याला ते जाणवलंय दुःख. आणि त्याने एक पत्र लिहिलंय सरकारसाठी पण आणि जनतेसाठी पण, आपल्या सामान्य जनतेसाठी. तर ते पत्र सुरू करतो. प्रिय सरकार आणि सामान्य जनता, मी सखाराम, एक शेतकरी आहे. नाही, मी तुमच्याकडे मदत मागायला नाही आलोय किंवा कर्जमाफी बी मागायला नाही आलोय. मी आपला सहज माझ्या प्रश्नांची उत्तरं हुडकत हुडकत इथवर आलोय. शहरातली माणसं लय हुशार असतात असं ऐकलं होतं मी, म्हणून म्हटलं तुमच्या समोर माझ्या व्यथा मांडून पाहावं, काय उत्तर भेटतंय का. आणि त्याचबरोबर माझे प्रश्न त्या उलट्या काळजाच्या सरकारला सुद्धा आहे. ती 2 महिन्यापूर्वी माझ्या लेकानं कर्जाच्या चिंतेत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरच्यांना सरकार पैसे देतंय असं त्यानं पेपरात वाचलं होतं. अहो, जिथे पण कधी शेतकऱ्याची विचारपूस न करणारं सरकार मेल्यावर कसली मदत करणार. त्या मदतीचं जाऊ द्याव. माझा तर लेक गेला आणि त्याच्या अंत्यविधीसाठी पुन्हा सावकाराकडून कर्ज काढावं लागलं. मदत तर नाही मिळाली, पण एक बायको, एक बाप, एक लग्नाला आलेली पोरगी आणि एक 13 वर्षाचं कवळं पोर, आम्हा समध्यासनी पोरकं करून गेला तो आता. त्याचं ते 13 वर्षाचं पोरग रोज रात्री त्याच भीतीनं माझ्या जवळ येऊन झोपतं आणि रात्रभर चापत बसतंय, कारण त्यानं बाप गमवलाय. आता त्याला आजा गमवायचा नाही. नात माझी लय समजूतदार बघा. सावकाराचं कर्ज फिटावं म्हणून आजारपणानं अंथरून धरलेल्या सावकाराच्या बायकोचा सांभाळ करण्यासाठी बापाच्या वयाच्या सावकारासोबत लगीन केलं तिनं आणि आम्हाला कर्जातून सोडवलं. त्यानंतर बी निसर्गानं आमच्यावर कृपा दाखवली नाही. पावसानं पाठ फिरवली, आभाळ पोरकं करून जातंय आणि धरणी माय बी आमच्यासोबत सावत्र लेकरावानी वागायला लागली. आता तुम्ही म्हणाल, बाबा तुम्ही आम्हाला का सांगताय हे सगळं. आम्ही तुमच्या भावना समजू शकतो, पण आम्ही त्यावर काय करू शकतो. आम्ही तुमची काय मदत करणार. होय, तुम्ही हे सरकारला सांगायला हवं. हो, बरोबर आहे तुमचं. म्हणून तर हे पत्र मी तुम्हाला आणि सरकारला दोघांना बी लिहिलंय, कारण तुम्हासनी बी काही गोष्टींची जाणीव व्हायला पाहिजे. काल धरणं मी ह्या शहरात फिरतोय, 2च दिवस झाले. ह्या शहरानं लय दाखवलं. खेडातल्या आणि शहरातल्या राहणीमानाचा फरक दाखवला. सर्वात महत्वाचं म्हणजे गरीब आणि श्रीमंत ह्यातलं अंतर कसं वाढत जातंय ते दाखवलं. ते तुमचं मॉलकी काय असतंय ना, ते बी तिथं पाहिलं मी. उसाची 2 तुटकी सोलून कुटकं करून डब्यांमध्ये पॅक करून 40-50 रुपयाला विकली जात होती. म्हणजे जवळपास 100-120 रुपये एका उसाचे. आणि मला तर फक्त त्याचे 2 रुपये भावाने 5 ते 6 रुपये भेटतात. तरी बी लोक घेताना कासकूस करत नाहीत. मोठमोठ्या हॉटेलांनी
ते ते बोटावाने तळलेलं असतंय बघा बटाटे, ते 80-100 रुपयाला भेटत होते आणि लोक ते बी आनंदाने खात होते. मग माझ्या बटाट्याला 3-4 रुपये भाव का? त्यात बी लोक भाव करून मागतात. ते बटाटे बी माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या शेतात पिकलेत नव. मग आमच्यावर अन्याय का? काही दिवसांपूर्वी माझ्याच शेतातले 300-350 पिशी कांदा बाजारात 1 रुपये किलोने विकला. म्हणजे 50 किलोच्या पिशीचे फक्त 50 रुपये मिळाले. ज्यात फक्त कांदा शेतातून बाजारात आणायला पिशी मागचा खर्च 28 रुपये गोण, 14 रुपये हमाली आणि 20 रुपये गाडी भाडं, असं 62 रुपये इतका झाला. बाकी उत्पादन खर्च सोडूनच द्या. आणि ती पिशवी मी 50 रुपयाला विकावी लागली. आणि मी आधी ती विकली कारण मी जगाचा पोशिंदा आहे ना. व आता तुम्हीच सांगा मला मी यात किती पैसे कमावलं आणि तुम्ही कराल का माझ्यासारखं? नाही ना. मग माझ्यासारख्या शेतकऱ्याचा माल घेताना का बरं भाव केला जातो? पावसानं फिरवलेली पाट, पुरक करून निघालेला आभाळ आणि सावत्र रेखलागत वागणारी धरती माय, या सगळ्या समस्यांनी आम्ही आमच्या घामानं थोडंफार पिकवतो आणि त्याला बी असला भाव मिळतो. मग सांगा आम्ही कसं कर्जबाजारी नाही होणार? अहो, लेकरागत सांभाळलेल्या बैलांचा बी बाजार केला तरी कर्ज फिटना. आणि त्यात सरकार कर्जमाफीच्या नावाखाली 200-400 रुपयांचे चेक हातात टेकवतं. अशा वेळी शेतकरी का आत्महत्या करणार नाहीत तुम्हीच सांगा. तुम्ही हॉटेलात जा, मॉलमध्ये फिरा, आमचं काही म्हणणं नाही. पण माझा माल घेताना घासाघीस करू नका. आणि करायचीच असेल तर माझ्या लेकरांना काय खावं ते बी सांगा. आणि सरकारला बी मी एवढंच सांगेल, तुमच्या विमा पॉलिस्या, कर्जमाफी नाही, काय बी नको मला, पण माझ्या मालाला तेवढा हमी भाव द्या. या जगाचा पोशिंदा एक दुष्काळग्रस्त शेतकरी. थँक्यू. बापरे, हे ऍक्च्युली ना खूपच जास्त फेमस होण्यासारखं आहे आणि हे नक्कीच फेमस होईल. आपण करू हे सगळं. आणि हे सगळे प्रॉब्लेम्स तर खरंच आहे. एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटीज काम करून पण शेतकऱ्याला ते त्याचं मोबदला भेटत नाही. पण जग असंच आहे, आता काय करू शकतो त्याला आपण. पण आपण पण या जगाचा भाग आहे. म्हणजे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सुद्धा काही गोष्टी जाणून घ्यायला पाहिजेत. कारण आज आपण शेती नाही करत आहे, तू किंवा मी, आपण शिकलोय, ऑफिसमध्ये काम, किंवा पण आपल्या वडिलांनी, आजोबांनी शेतकरी केलेली आहे. आपले काही चुलते गावी असतात, ते शेतकरी करतात. पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बारकाईने विचार करतो तेव्हा हे भीषण समोर येतं. आणि माझ्या समोर हे भीषण नेमकं त्याच वेळेला आलेलं, जेव्हा माझ्या गावावर मला मित्रांनी सांगितलं, अरे असा असा भाव भेटतो आपल्या कांद्यांना, असं असं झालंय, सांग कसं करायचं. त्यावेळी ते लिहिलं होतं. त्यामुळे ते परिस्थिती ही सत्य परिस्थिती आहे, ह्याची जाणीव आपल्याला सुद्धा व्हायला पाहिजे. हा, आता काय बोलू तेच सुचत नाही. खूप म्हणजे सुरुवातीला मी स्पीचलेस झालो. आता वेळ कमी आहे, आपण आता पुढे जाऊ. हो, पुढे जायलाच हवं. आता मला फक्त एवढं सांग की तू आत्ताच्या स्टेजला काय करतोय? सध्या मी लॉकडाऊन मध्ये काय ते सांगतो. मी माझं शेड्यूल कसं झालंय, गेल्या आठवडा 2 आठवड्यात तर फारच टाईट झालंय शेड्यूल. खरं तर लिहिणं फारसं होत नाहीये सध्या, म्हणजे ह्या 2 आठवड्यातलं सांगतो मी. कारण वर्क फ्रॉम होम आहे मी, तुला तर माहिती आहे की मी वर्क फ्रॉम होम आहे. त्याचबरोबर मी ह्या लॉकडाऊन मध्ये ठरवलं होतं की मला जो ट्रॅव्हलिंगचा वेळ वाचतोय माझा किंवा काय, हा सगळा टाइम युटिलाइज करायचा आहे. सुरुवातीच्या काळात मी पुस्तकं वाचली, माझी 2-3 पुस्तकं वाचून झाली लॉकडाऊन मध्ये. त्यानंतर मी मूव्हीज माझ्या खूप पेंडिंग होत्या, मी अशा लिस्ट बनवलेली होती, त्यातल्या बऱ्यापैकी मूव्हीज बघितल्या, वेब सिरीज बघितली. आणि खूप दिवसांपासून माझा विचार होता की एखादी
अभिनयाची कार्यशाळा, वर्कशॉप वगैरे अटेंड करावं, कारण आपण कविता लिहितो ती सादर पण करतो, तर ते परिपूर्ण असावं सादर करणं सुद्धा. मग त्यासाठी मी एक अभिनयाचं म्हणजे शरद दादा आहे, शरद दादा पोंक्षे, ओळखतात सगळेच जण, तर त्यांच्याकडे मी म्हणजे सध्या ऑनलाईन झूमवर आम्ही हे करतो, कार्यशाळा ती चालू आहे. ती कार्यशाळा मग सकाळी 6ला दिवस चालू होतो, कारण तसं सांगितलंय दादाने की व्यायाम करणं गरजेचं आहे. मग ते घशावरती काम करणं असू दे, शब्दांवरती उच्चारांवरती काम करणं असू दे. मग उच्चारांसाठी मी अक्षरशः 12 खडी लिहिलेली आहे माझ्या वहीत. आता ह्या वहीत क का की असं 12 खडी लिहिलेली आहे, ती रोज म्हणतोय मी. आणि मग सकाळी उठून ते व्यायाम, ती 12 खडी, मग गणेश स्तोत्र, मग रामरक्षा स्तोत्र उच्चार चांगले होण्यासाठी. मग तिथून पुढे मग परत आपला दिवस काम चालू असणार दिवसभर. त्यात स्वगत दिलेले असतात, ज्याला आपण मोनोलॉग म्हणतो, ते मोनोलॉग करायचे असतात संध्याकाळी दादाला दाखवण्यासाठी, स्वाध्याय अभ्यासासारखे. तर त्याच्यासाठी मग ते एक कसं तरी कामातनं टाइम करून करून सारखं ते वाचत करत असं करायचं. 5 वाजता ते सेशन जॉईन करायचं, 7:30-8 पर्यंत सेशन चालतं. आज थोडंसं मी लवकर हे झालं, ह्या मीटिंगमुळे मी थोडासा लवकर त्यातनं रिमूव्ह झालो, लेफ्ट झालो. मग ते 7:30-8 पर्यंत चालणार. मग 8ला पुन्हा मधल्या 3 तासातलं जे काम पेंडिंग होतं ऑफिसचं ते पुन्हा करायचं. मग जेवायचं, झोप आलेलीच असते, झोपून जायचं. असं चाललंय सध्या. खूप टाईट शेड्यूल, म्हणजे हो लॉकडाऊन मध्ये जास्त बिझी झालेले दिसत आहे मला. हो हो हो, अगदी तसंच झालंय. मग तुला, म्हणजे तू आता अभिनय करतोय, तुझं लेखन चालू आहे, तर तुला एवढं सगळं करायला टाइम तू मॅनेज कसं काय करतो एक्झॅक्टली? काय रुटीन आहे की काय आहे? हो, रुटीन तुम्हाला तुमचं रुटीन बसवावंच लागणार, कारण जोपर्यंत तुम्ही रुटीन बसवत नाही, मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगेल आत्तापासून ह्या गोष्टींवर काम करायला पाहिजे. जर तुम्ही रुटीन बसवत नाही ना, तर तुमच्या गोष्टी मॅनेज नाही होणार. कारण आता माझा 9 तासाचा जॉब आहे, तो 9 तासापेक्षा एक्सटेंड होतो हे मला माहिती आहे. हे पूर्वीपासून, म्हणजे सगळ्या कंपन्यांची हीच परिस्थिती आहे की वर्किंग आवर्स एक्सटेंड होत राहतात. मग त्यात मला आता हे 1.5 तासाचं सेशन, म्हणजे ऑफिशियली 1.5 तासाचं आहे, पण ते 2.5 तासाच्या आत कधीच संपत नाही. मग माझे ते 9 प्लस हे 2.5, मग हिशोब लावायचा आहे मला. 11.5 तास माझे इथेच झाले. ठीक आहे, त्यात मला जी स्वगत दिली ती पानावर उतरून काढायची आहेत. 10-10 वेळा हे करायची आहेत, वाचायची आहेत किंवा प्रिपेअर करायचे स्वतःला पाठ होण्यासाठी. त्या चुका स्वतःच्या बघायच्यात, ऑडिओ रेकॉर्ड करायचे. मग हे सगळं मग मला एका स्वगताला 1 तास लागतोय, दुसऱ्याला 2 तास लागतात. मग माझे 13.5 तास झाले. अच्छा, मग मला झोप किती मिळते? अच्छा, मला सकाळी उठून परत व्यायाम पण करायचा, एक्सरसाइज पण करायचे, ते प्राणायाम वगैरे करायचे, आवाजावर काम करायचंय. ह्या सगळ्या गोष्टी मी लिस्ट केलेल्या आहेत. मी सकाळीच हे करणार, उठणार सकाळीच. म्हणजे पहिल्या नव्हतो करत मी, पण आता हे जॉईन केल्यापासून गेल्या आठवडाभर सकाळी 6ला उठायचं, ह्या गोष्टी आहेत ह्या करायच्या, पटापट मध्ये स्वगत लिहून घ्यायची. मग असंच काम चालू झालं की जसा जसा वेळ मिळेल तसं ते स्वगत वाचून मध्ये मध्ये थोडासा आपल्याला वेळ भेटतो त्यात ते वाचून, तो जो वेळ भेटतो ना मधला पॉज असतो कामाच्या मध्ये, समजा एक काम संपवलं, दुसरं काम यायला थोडंसं वेळ आहे, त्यावेळेस तो वेळ तुम्ही कसा युटिलाइज करताना तो सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. तो आपण बऱ्याचदा ना मोबाईल स्क्रोल करण्यात घालवतो, त्यातनं काहीच साध्य होत नाही. आपण मेसेज आलेले रिप्लाय देऊन जातो, पण त्यानंतर सुद्धा स्क्रोल करतच बसतो. ते कुठेतरी थांबवून तो युटिलाइज करायचा, आणि तेच मी सुरू केलंय सध्या. खरंच आहे, स्क्रोलिंगची गोष्ट खरंच आहे, माझ्यासोबत पण होते. आता मी तर माझं तर इंस्टाग्रामवर सध्या काम असतं, तू तर मल्टीटास्किंग आहेस. तर मग होत असतं हे सगळ्यांसोबत. आता पण त्याच्यावर पण काम करायलाच पाहिजे. बरोबर बोलला. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आता आपण आपला विषय निघालाच आहे, आपण आता हॉबीज आणि त्यांच्या पण गप्पा मारूया जरा. तर पुढचा प्रश्न असा की लहानपणापासून आपल्याला 10 सब्जेक्ट शिकायला भेटतात शाळेत, त्यातले आपल्याला 4-5 सब्जेक्ट आवडतात. ते 4-5 सब्जेक्ट पैकी कोणता निवडायचा आपल्याला पुढच्या आयुष्यात, ज्याच्यात आपल्याला करिअर करायचंय, आणि कधी निवडायचं हे कसं ठरवायचं एक्झॅक्टली? कसं असतं, आपल्याला 4-5 गोष्टी जरी येत असल्या किंवा आवडत असल्या, अरे मी क्रिकेट पण खेळतो, फुटबॉल पण खेळतो, आणि मी मग गेमिंग पण छान करतो, पण एक मन असते, त्याला फक्त एक गोष्ट हवी असते. ठीक आहे, आपण यातल्या सगळ्या गोष्टी करू शकतो, पण एक आपल्याला पोटासाठी निवडावंच लागेल काहीतरी. ठीक आहे, कारण सगळं तू एकाच टायमिंगला इंटरनॅशनल फुटबॉल खेळपट्टू नाही होऊ शकत, इंटरनॅशनल क्रिकेटर नाही होऊ शकत, इंटरनॅशनल हॉकीवाला नाही होऊ शकत. एक तर तू क्रिकेट टीमचा भाग होऊ शकतो, फुटबॉल टीमचा होऊ शकतो, किंवा हॉकी टीमचा होऊ शकतो.
तर ते तुला निवडणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी काय करायचं माहिती, सिंपल आहे, काही नाही. आपल्याला सगळं आवडत असतं, पण कधीतरी आहे ना असा एक मोमेंट येतो की इंडियाची फुटबॉलची पण मॅच चालू आहे आणि क्रिकेटची पण मॅच चालू आहे, तुला दोन्ही आवडत आहे, पण तू आहे ना असा हे होत राहतो, उड्या मारत राहतोस मध्ये मध्ये ब्रेक मध्ये. पण ब्रेक नसताना पण तू जे बघतोय ना ती तुझी आवड आहे. किंवा ह्यातून सुद्धा नाही कळलं ना, एक कॉईन घ्यायचा, एक कॉईन छापाकाटा करायचा की हेड म्हणजे क्रिकेट आहे, टेल म्हणजे फुटबॉल आहे. तो हवेत असताना ना, हवेत असताना मन सांगतं की तुला हेड पाहिजे की टेल पाहिजे. कळलं? मग खाली टेल पडला आणि टेलच पाहिजे होता, तू खुश होतोस. आणि खाली टेल पडला ना, हेड पाहिजे होता, थोडासा नाराज होतोस तू. त्यावेळी समजायचं की नाही, मला टेल नव्हता हवा, मला हेड हवा होता. आणि आपण एकटाच कॉईन उधळायचा, म्हणजे काय, तो पलटी मारता येतो आपल्याला. पलटी मारायचा, हेड आला, चूज करायचं. बाकी मग तुम्ही सगळ्या गोष्टी छंद म्हणून जपू शकता. ठीक आहे, तर क्रिकेटर लोक फुटबॉल पण खेळतात प्रॅक्टिस मध्ये वगैरे. तसंच आहे, तू लिखाण करताना गायन सुद्धा करू शकतो. तू स्वतः कविता लिहितो, तू स्वतः कंपोज सुद्धा करू शकतो. पण तुझं प्रायमरी जी गोष्ट आहे त्यावर तुला जास्त काम करायचं, त्यावर तुला जास्त मेहनत करायची. बाकीच्या गोष्टी छंद म्हणून, एक एक्सपेरिमेंट म्हणून करायचे, पण मेहनत तुझी जी आहे ती त्या गोष्टीवर करायची. म्हणजे तुला संगीत शिकायचंय, तुला सिंगिंग करायची आणि तुला डान्सिंग पण आवडते म्हणून तू डान्स करण्यात, ठीक आहे, तू कधीतरी एखादं गाणं लागल्यावर थोडीशी बॉडी हलव, ठीक आहे, पण संगीत करायचं तुला सारे गम प हे 7 सूर शिकावेच लागणार. सकाळी उठून रियाज करावाच लागणार. आपल्याला जे करायचंय ना त्यानुसार आपलं टाइम टेबल बनलं पाहिजे, इतकंच. जसं आपले जे श्रोते ते म्हणताय की टॉस करणं हे परफेक्ट आहे, मी पण म्हणतो टॉस करणं खूप परफेक्ट आहे. खूप भारी होतं ते. आणि पुढचा प्रश्न असा आहे माझा की आपण, ही तर गोष्ट झाली हॉबीज मधून, हॉबीज कोणत्या सिलेक्ट करायच्या, कोणती प्रायोरिटीवर ठेवायची. पण जॉब मधून म्हण किंवा आपले रिलेशन्स म्हण, फॅमिली म्हण, याच्यातून टाइम काढून एक्झॅक्टली किती वेळ द्यायचा एखाद्या हॉबीसाठी, किती प्रोडक्टिव्ह वेने यूज करता येईल आपल्याला, ते जरा सांगशील? बघ, हा खरं तर आहे ना, म्हणजे स्वतःचा पूर्णपणे आहे ना, स्वतःचा हे निर्णय आहे. आणि पूर्णपणे म्हणजे स्वतःचं मॅनेजमेंट आहे. कारण कसं असतं, मला माहिती आहे माझ्या ऑफिसमध्ये 9 वेळ लागतात, किंवा मला एखादी गोष्ट शिकायची. आता काहींना संगीत येत असतं, एखाद्याला संगीत शिकायचं, आपण म्युझिकचं हे घेऊया, एक्झाम्पल घेऊया. म्युझिक शिकायचंय, त्याला बेसिक माहिती आहे, सारे ग म प, त्याला थोडासा पेटीवर हात फिरवता येतोय. आणि एक असा व्यक्ती त्याला बिलकुलच नाही माहिती आणि त्याला सुद्धा मेहनत करायची, दोघं एकाच जॉबवर आहेत, एकाच ऑफिसमध्ये काम करतायत. पण अशा वेळी हा स्टुडंट आहे, ज्याला पेटी माहिती, सारेगम माहिती आहे, याला रियाजाची गरज आहे, याला पण आहे, याला पण आहे, पण याला बेसिक शिकायचंय दुसऱ्याला पूर्ण. मग याचं याने ठरवायचं की मला जास्त टाइम द्यावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण किती पाण्यात आहोत. जर आपण ज्युनियरला आहे तर आपल्याला 10वी पर्यंत पोहोचायला 12 वर्ष घालावीच लागणार आहेत. जर आपण 5वीला आहे तर आपल्याला 5 वर्षच घालवावी लागणार आहेत. मग आपण कोणत्या स्टँडर्डमध्ये आता, मग 10th पर्यंत पोहोचायला मला किती स्टँडर्ड हवाय, म्हणजे किती हे हवाय, अजून किती इयरचा गॅप आहे, हा गॅप मी कसा भरून काढेल, हे आपण मॅनेज करायचं. की हा टाइम, मला 3 वर्ष तिथे जायचंय तर मला आज 8 तास मेहनत करावी लागणार आहे. हा ठीक आहे, मला 6 वर्षांनी जायचंय ना, तर मी 4 तास मेहनत करतो. तर हे आपण टार्गेट, आपला गोल सेट करायचा आहे ना, आपण असतं कसं आहे की आहे ना, आयुष्य खूप नाचवत असतं आपल्याला. ठीक आहे, ह्या गोष्टीचा एक शेअर आहे, असा एक, म्हणजे मी असा एक अननोन लिहिलेला आहे, म्हणजे अननोन कोणतरी, मला नाही माहिती कोणी लिहिला तो, पण मी लिहिला होता की मी नोट करून ठेवला होता, मला तो आवडला होता फार. तो शेअर असा आहे, जिस तरह चाहे नचाले तू मुझे मालिक, जिस तरह चाहे नचाले तू मुझे मालिक, तेरे लिखे हुए हर अफसाने का किरदार हूं मैं. त्याने जेवढं लिहिलंय, त्याने जेवढं लिहिलंय ते सगळं तुम्हाला करायचंय, पण ते आता कशा पद्धतीने करायचंय हे तुम्ही ठरवायचंय, असं आहे हे सगळं. मस्त, म्हणजे एक्झॅक्टली स्वतःलाच कळणं हे खूप अवघड आहे, पण जेव्हा कळतं ना, सेल्फ रिअलायझेशन म्हणतात ना, सेल्फ रिअलायझेशन नावाची एक गोष्ट असते, ती सर्वात इम्पॉर्टंट आहे. ती जेव्हा होईल ना, आणि एक लक्षात ठेवायचं की जेव्हा पण आपला माहोल असेल, तू एखादं सिंगिंग शिकतो, तर अशा गोष्टीमध्ये नको तिथून नुसती वा वा आवाज करणार. एकतरी असा मित्र पाहिजे जो तुझ्या संगीतातल्या चुका काढणार. तो जेव्हा भेटणार ना, त्यावेळी तू स्वतःला आहे ना, स्वतःपेक्षा बेटर करत जाणार उद्या. जर तो तुला नाही ना भेटला, तुझी तीच लेवल आहे, मग तू तेच बडबडत राहणार. त्यामुळे तो मित्र शोधणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. मित्रांचं पण
संगत गुण ते तर येतातच. हो हो हो. तर आपण आता हॉबीज वरून आता आपण करंट अफेअर्सला येऊ. चल, करंट अफेअर्स मध्ये सध्या 2020 म्हणजे आपल्या आयुष्याला लागलेलं सगळ्यात मोठं हे हिस्टॉरिकल इव्हेंट म्हणून असं ग्रहण गृहीत म्हणूयात, धरून हा जा. ग्रहण म्हणूयात, ग्रहण म्हणूयात, एकदम छान ग्रहण शब्द म्हणू आहे चल ग्रहण. हा. शब्द, ठीक आहे. तर पॅन्डेमिकच्या काळात तू जेव्हा नाशिकला आला होता, म्हणजे सुरुवातच आपली 2020 ची फेब्रुवारी मध्ये झालेली होती, जेव्हा बुश फायर झालेलं ऑस्ट्रेलिया आणि अमेझॉन मध्ये, तेव्हा तू एक कविता ऐकवली होती आम्हाला नाशकात आल्यावर. ती ऐकू आपण आणि त्याच्यानंतर पुढे पॅन्डेमिक वर बोलू आपण. चालेल, चालेल. 2020 ची सुरुवातच मला वाटतं त्याने झाली होती, ऑस्ट्रेलियामध्ये बुश फायर झालं होतं. आणि ते इतकं म्हणजे हे होतं की जंगलांना आग लागली होती आणि प्राणी अक्षरशः होरपळून हे होते, म्हणजे होरपळून राख झाली होती, अक्षरशः राख झाली होती. त्यांच्यात आपण डेड बॉडीज म्हणूया किंवा त्यांची जी प्रेतं होती ती सुद्धा उरली नव्हती. आणि असे बरेचसे फोटो आले होते सोशल मीडियावर. तर त्यातलं एक फोटो होतं की ते कांगारूचं एक छोटंसं पिल्लू पळण्यासाठी बघतंय आणि ते एका जाळीला अडकतंय आणि तिथेच ते पूर्ण राख झालंय जळून. आणि तो फोटो फार वेदनादायक होता. तर त्यावेळी मी ते थोडंसं म्हटलं की यार, हे जळत जेव्हा होते प्राणी, त्या प्राण्यांच्या काय मनात आलं असेल रे. तर एखाद्या प्राण्याने स्वतः जर ती सिच्युएशन डिस्क्राईब करायची ठरवली तर तो कसा करेल. तर त्यावरती मी लिहिल्या होत्या त्या खूप 4-6 ओळी असतील मला वाटतं. एक मिनिट, थोड्याशाच ओळी आहेत त्या, पण ह्या एक तुम्ही फील करा की तो एक जळत राहणं, जो जळताना प्राणी आहे, जळताना प्राणी आहे, तो म्हणतोय हे सगळं. ठीक आहे. जळत होती वस्ती सारी, जळत होता गाव. जळत होती वस्ती सारी, जळत होता गाव. अजून काय जळणार होतं कुणाच नव्हतं ठाव. जीव वाचवण्यासाठी जो तो सैरा वैरा पळत होता. जीव वाचवण्यासाठी जो तो सैरा वैरा पळत होता. आणि माझ्याच डोळ्यात देखत माझा गाव सारा जळत होता. सारं जळून खाक झालं, सारं जळून खाक झालं, माग काहीच उरलं नाही. आम्ही सुद्धा जळून राख झालो, आम्हाला कुणीही पुरलं नाही. थँक्यू. त्या दिवशी जसा सायलेन्स होता त्या रूम मध्ये जेव्हा तू ऐकवलं होतं, तोच सायलेन्स मला परत, त्याच फिलिंग्स परत, सगळं परत तेव्हाच आठवलं. ठीक आहे. कारण ती सिच्युएशनच तशी होती. मी बरेचसे फोटो बघितले ना, तर त्यांना म्हणजे आपण एक प्राणी जेव्हा एखादा मरतो, डेथ होतो, तेव्हा आपण त्यांना जाळत नाही, गाडतो आपण. पण इथे परिस्थिती अशी राहिली होती की गाडायला सुद्धा त्यांच्या बॉडीज उरल्याच नव्हत्या, त्या पूर्णपणे जळून राख झाल्या होत्या. त्यावरती मग मी ही ओळ लिहिली होती की आम्हीही जळून खाक झालोय, आम्हाला कोणी पुरलंच नाहीये. तर ते मला पण खूप फील झालं होतं. आणि खरंच ते म्हणजे जरी एखादी आपण सिरीज नाही तर मूवी बघत असू, तर त्याच्यात एखादा कॅरेक्टर मेला, माणूस जो असेल तो मेला, तर एवढं दुःख नाही होत जेवढं एखादा प्राणी मेल्यानंतर होतो त्यातला. येस येस येस. तर लोक जास्त भावुक होऊन जातात जेव्हा अशा काही गोष्टी घडतात. आणि जे अॅनिमल लव्हर्स आहेत त्यांच्यात त्यांना दुःख भरपूरच जाणवतं या गोष्टींचं. आपण आता पुढे जाऊ, मला पुढे जावंच लागेल. चल, आता सध्या लॉकडाऊन, अरे तुझ्या इकडे अंधार व्हायला लागला, आपल्याला पटकन प्रश्न विचारावे लागतील. लॉकडाऊन मध्ये जसा भरपूर टॅलेंट बाहेर येतोय, लोक घरात बसून सिंगिंग करतायत, काही लोक युट्यूबवर आपल्याला दिसतं जे काय काय करतायत लोक. तर तुला काय वाटतं की यानंतर, लॉकडाऊन संपल्यानंतर पण हे कंटिन्यू राहील? एक्झॅक्टली याचा फरक काय पडेल सगळ्यांवर, काय वाटतं तुला? थोडासा वेळ जाईल, हे सगळं सुरळीत चालू व्हायला आहे ना, थोडासा वेळ जाईल. पण जे कलाकार आहेत हे आता प्रत्येकाचं ज्याच्या त्याच्यावर डिपेंड आहे की जो तो स्वतः किती महिन्यात कंटिन्यू होतो. आता लोकांकडे वेळ होता, लॉकडाऊन मध्ये घरी होते, काम होत, घरून काम असलं तरी काहींना फारसं नव्हतं, काहींना फारसं होतं, मग त्यात तो टाइम मॅनेज करणं ठीक होतं. आता एकदा का हे लॉकडाऊन ओपन झालं तर लोक परत घराबाहेर पडणार आहेत.
मग त्यावेळी त्यांच्याकडे किती टाइम असेल, मग त्यातनं त्यांनी आत्ता लॉकडाऊन मध्ये ज्या गोष्टी केल्यात तर त्याच गोष्टी परत त्याला कंटिन्यू ठेवता येतील की नाही, आणि ठेवायच्या असतील तर त्याला किती मेहनत घ्यावी लागेल स्वतःला. ह्या बऱ्याच गोष्टी अभ्यासाच्या आहेत. म्हणजे हे पर्टिक्युलरली ज्या त्या कलाकाराचं हे की तुम्ही लॉकडाऊन मध्ये लिहायला लागलात, लॉकडाऊन मध्ये तुम्ही व्हिडिओज पोस्ट करायला लागलात, लॉकडाऊन मध्ये तुम्ही नाचायला लागलात, किंवा जसं की तू स्वतः आता लॉकडाऊन मध्ये फ्लूट सुद्धा शिकायला लागला. आता हे तुझ्यावर आहे, तू किती कंटिन्यू करतोयस. बरोबर. हा, तर हे प्रत्येकाचं आता ज्याचं त्याचं आहे की, आणि मेहनतीशिवाय पर्याय नसतो. कुठेही जा, कधीही जा, तुम्ही हार्डवर्क शिवाय जगात कुठेच काहीच पर्याय नाहीये. बरोबर आहे. तसं माझं तर आहे विचार की मी फ्लूट कंटिन्यू ठेवेल. बघू आता काय होतं त्याच. हो, तेच स्वतःवर आहे सर्व. कसं आहे माहितीये का, एक 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 अजून एक शेर आहे तो सांगतो मी. कसं आहे की चॅलेंजेस आहेत ना स्वतः घ्यायचे असतात आयुष्यात. हो. तर आहे ना प्रसाद तुझ्या ठीक आहे कमेंट्स येत आहेत. पर एक मला वाटतं कवी, मला आता नेमकं त्यांचं नाव, एक मिनिट मी तुला एकच मिनिट सांगतो. हा, मला वाटतं कुसुमाग्रजांची एक कविता आहे. ठीक आहे, कुसुमाग्रजांची नाही, विंदा करंदीकरांची मला वाटतं. विंदा करंदीकरांची एक कविता आहे, असे जगावे दुनियेमध्ये. त्याच्या पहिल्या 2 ओळी आहेत, खूप समर्पक आहेत बघ त्या. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. स्वतःची आव्हानं आपण स्वतःच घ्यायची आहेत, आपल्या नजरेला आपणच आव्हान भिडायचं आहे. तर हे तुझ्यावर आहे. ठीक आहे. आणि त्याच अनुषंगाचा अजून एक शेर आहे. माझा एक मित्र आहे सौरभ हिरवाळे म्हणून आहे, बघत असेल, माहित नाही आता आहे की नाही, बघतोय की नाही, पण त्याचा म्हणजे आवडतो, म्हणजे आयुष्याला चॅलेंज करायचं, नेहमी स्वतःला चॅलेंज करायचं. तर तो शेर असा आहे, नजरेला नजर भिडून फितुरांच्या स्वाभिमानाने वागणं शिकवतो. नजरेला नजर भिडवून फितुरांच्या स्वाभिमानाने वागणं शिकवतो. आयुष्या ये बस माझ्या बाजूला, तुला आयुष्य जगणं शिकवतो. अरे वा. मस्त लिहिलंय, एकदम ऍटिट्यूड वाला होतंय. हा, आपल्या आयुष्याला आपण चॅलेंज करायचं. आपण आयुष्याला शिकवायचं की तुला कसं जगायचंय ते, हा ऍटिट्यूड घेऊन चालायचंय. बरोबर आहे. आपला अर्धा तास ऑलरेडी संपला आहे, पण आपण सुरुवातीला थोडा वेळ लागला आपल्याला, त्याच्यामुळे आपण आता रॅपिड फायरला चालू करू. नक्की. तर रॅपिड फायर हे थोडं वेगळं असेल. पहिला प्रश्न माझा असा, जो मला एका इव्हेंट मध्ये ऐकायला मिळाला होता, तो प्रश्न मी तुला विचारतो. तुला जर एखाद्या वस्तूशी तुला जर कम्पेअर केलं, तर कोणती वस्तू अशी असेल की ज्या वस्तूशी तू खूप मिळता जुळता? मी खूप मिळता जुळता आहे की नाही हे माहिती नाही मला, पण मला म्हणजे वस्तू जर अशी म्हणशील तू, तर स्वतःला कम्पेअर करायचं, मला पुस्तक बनायला आवडेल, किंवा मी पुस्तक असतो तर फार आवडलं असतं. कारण पुस्तक ही अशी गोष्ट आहे जी तुला नेहमी नवीन नवीन काहीतरी शिकवत राहते. तू कोणतंही पुस्तक वाचायला घे, त्यात खूप काही शिकण्यासारखं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की मी पुस्तक असतो तर मला लोकांनी वाचून, माझ्यातल्या म्हणजे 100 जणांनी वाचलं तर त्यातल्या 2 जणांनी जरी मला हे केलं असतं, त्या पुस्तकात काय म्हणायचं लेखकाला हे समजून घेतलं असतं, तर ते फार झालं असतं. तर मला पुस्तक व्हायला आवडलं असतं. बरोबर आहे, मस्त उत्तर दिलं. पुस्तकांमधून भरपूर काही शिकायला भेटतं, नवीन नवीन आयुष्य जगायला भेटतं. ते तर एकदम मस्त उत्तर झालं तुझं. पुढचा प्रश्न, लिखाणासाठी बेस्ट टाइम कोणता, दिवस की रात्र? मी म्हणेल सुचेल तो. कारण कारण कसं असतं, बऱ्याच जणांचं असतं, माझं सुद्धा असं, मी ठरवून फारसं लिहू शकत नाही. लिहितो, मी ठरवलं ना, मी आता मला ह्या विषयावर लिहायचंय की मी ते लिहितो, पण ते मला जास्त भिडत नाही. आणि जोपर्यंत मला भिडत नाही तोपर्यंत मी ते पोस्ट पण करत नाही किंवा कधी सादर करत नाही. तर मग भिडेल तो टाइम, म्हणजे मग पण जेव्हा सुचतं ना एखाद्याला, प्रत्येक कवी असतो, मोठे मोठे कवी पण असतो, त्याचा एक पॉईंट असतो, असं बसल्या बसल्या काहीतरी सुचतं, मग तो कुठेतरी कागदावर लिहून ठेवतो, कशावर तरी चिठ्ठीवर लिहून ठेवतो, मोबाईलमध्ये टाईप करून ठेवतो. तो मेन आहे. बऱ्याचदा तो सुचलेला निघून गेला ना, आपण ते नोट करून नाही ठेवलं ना, आपण परत कामाच्या गडबडीत विसरून जातो आणि ती ओळ जशीच्या तशी नाही आठवत जी सुचली होती. त्यामुळे बेस्ट टाइम सुचलतोय, जेव्हा सुचल तेव्हा लिहून ठेवाच. नंतर तर मग तुम्ही दिवसाकाठी काहीतरी लिहावं. तुझ्यासाठी बेस्ट कोणता आहे?
मी सुचेल तेव्हा. माझं म्हणजे बऱ्याचदा असं मला ना अशा कितीतरी कविता ना माझ्या अर्धवट पडलेल्या आहेत. खरं सांगतो, एक कविता लिहिण्यामागे असं म्हणजे वाटतं की लिहिली कविता, वा वा सविचोप्पा असतो, मला पण कविता लिहायची आहे. मी स्वतःला, मला बरेच जण म्हणतात कवी वगैरे, तुम्ही पण पोस्ट मध्ये कवी लिहिलं होतं, मी म्हटलं होतं की तसं नको मेन्शन करू. मला अजिबात आवडत नाही, कारण कविता हा एक अभ्यासाचा विषय आहे. त्याचे प्रकार आहेत. चारोळी, मुक्तछंद, छंदातल्या कविता असतात, गझल असते, गझल म्हणलं की त्यात वृत्त आली, या सगळ्या अभ्यासाच्या गोष्टी. ह्या तुम्ही सारंगला विचारा, श्रीदादा येणार आहे, श्रीदादाला विचारा. सोपं नसतं. मी अजून नाही लिहिलं, मी अजून वृत्तात नाही लिहिलं, अजून छंदात नाही लिहिलं, मी सगळं मुक्त छंदात लिहिलं, कारण त्याला जास्त हे नाही, शिक्षणाची म्हणजे गरज नाही, कवितेच्या अनुषंगाने शिक्षणाची गरज नाही, ते मुक्त छंदात लिहिलंय. पण त्यामुळे काय होतं, मला जेव्हा सुचतं तेव्हा मी हे करतो, लिहून ठेवतो. नाही लिहिलं की मग ते गेली ती कविता माझ्या अशा अर्धवट पडल्यात. त्या आता किती वेळा मी बोलतो की नाही ही संपवू, पण नाही होत ते. त्यामुळे सुचेल तो बेस्ट टाइम आहे, तेव्हाच लिहून ठेवा. हो, असंच होतं. आता तुझा मित्र आहे वाटतं, तुझ्या कॉलेज आयुष्याबद्दल तो माझे मित्र आहेत, मला चारोळी म्हणतात की मित्रांवरती कविता लिही, पण मित्रांवरती खूप चांगली कविता आहे माझ्याकडे, तर ती मी मित्रांमध्येच हे करेल, सादर करेल. चालेल चालेल. मला पुढच्या माफ करा प्रश्नाकडे तुम्ही, बघू पण आपण. मी तुम्हाला आहे ना मित्रांमध्येच ती सादर करतो. चालेल. अशी कोणती गोष्ट किंवा घटना जी तू रिग्रेट करतो? मला सॉरी, मला हा पुन्हा रिपीट करशील का, कारण मला पूर्ण तुझा आवाज गेला होता. अशी कोणती गोष्ट आणि घटना जी तू रिग्रेट करतो? खरं सांगू, रिग्रेट करतो म्हणजे मी खूप काही रिग्रेट करतो. मी आता या क्षणाला मला ती कविता सादर करता येत नाही, हे सुद्धा मी रिग्रेट करतो, कारण तिघे चौघे मागे लागले ते बघ, तर ते सुद्धा रिग्रेट करतो. त्यामुळे जर खऱ्या अर्थाने सांगायचं तर मी टाइम रिग्रेट करतो. कारण एखादी गोष्ट वेळेत नाही झाली ना की नंतर तिचा पश्चाताप होतो ना, तर तो टाइम रिग्रेट करतो मी. म्हणजे मला आज जी अक्कल आली, मी स्पष्ट भाषेत सांगतो की मला आज जी अक्कल आली, मला ज्या आज गोष्टी करतात, मला ज्या आज जबाबदारी कळते, टाइम मॅनेजमेंट कळते, ह्या गोष्टी मला 5-6 वर्षापूर्वी कळल्या असं तर मी आज अजून कुठेतरी पोहोचलो असतो. कारण मी 4 वर्ष मी जॉबलेस होतो. म्हणजे मी जॉबलेस म्हणण्यापेक्षा मी एक्सपेरिमेंट खूप केले त्यात. बिझनेस काढून पाहिला, एमपीएससी युपीएससी ट्राय केलं, अजून बॅक ऑफिसला काम करून बघितलं, बऱ्याचशा गोष्टी करून बघितल्या, पण कुठेतरी त्यात वर्कआउट नाही झालं किंवा मी तेवढं माझं 100% दिलं नाही. तर ते 4 वर्ष जवळपास मी घरीच होतो. तर तो मी युटिलाइज केला असता वेळ, तर आज मी कुठेतरी चांगला असतो. मला आज जेव्हा हे केलं असतं, म्हणजे आज मला त्या ज्या आत्ता गोष्टी कळतात त्या तेव्हा कळाल्या असत्या, जे मी आज तुमच्या समोर ज्ञान जाडतोय ते तेव्हा मला असतं, तर मी नक्कीच कुठेतरी असतो. तर तो टाइम रिग्रेट करतो, फार रिग्रेट करतो टाइम मी. टाइम रिग्रेट करून तर माझ्या मते काही नाही होणार, कारण की तुला जर तेव्हा हे कळलं असतं तर तू आमच्यापर्यंत पोहोचला असता की नाही पोहोचला असता, आमच्या सोबत असता की नसता, याच्यावर क्वेश्चन होता. तेही आहेच म्हणा. तर पुढचा प्रश्न आपण शेवटचा प्रश्न माझा हा, की तुझी आवडती कविता किंवा पत्र जे तू आतापर्यंत खूप जपून ठेवलं असेल ते ऐकू. आवडती एक कविता आहे, आरे कॉलनीवरती लिहिली होती मी, नाशिकमध्येच सादर केली होती. मला म्हणजे मी भाग्य मानतो माझं, नाशिक जे कुसुमाग्रजांचं जन्मस्थळ आहे, नाशिकला फार मोठ्या मोठ्या लेखकांचा हे मिळालंय, वारसा मिळालाय, आणि नेमकं नाशिकमध्येच मी ही कविता सादर केली होती. आरे कॉलनीवरची होती. आरे कॉलनीचं म्हणजे एक निमित्त होतं, ते खरी कविता ती बऱ्याच ठिकाणी वृक्षतोड झालेली होती त्यावेळेस, आणि त्या वृक्षतोडीमध्ये म्हणजे अजून पण चालू आहे बऱ्याच ठिकाणी. आता आपण परवा बघितलं कोणत्या तरी कोळशाच्या, मला नाव पटकनी, माझी बुद्धी थोडीशी आहे, मला आठवत नाहीत गोष्टी पटकनी, पण कोणत्या तरी कोळशाच्या खाणीसाठी जंगलची परवानगी दिली, जंगलात ते कोळशाची खाणी करायला. हा, मग तिथे पण आता ती वृक्षतोड होणार, तर ती वृक्षतोड होते त्यावरती मी ती आरे कॉलनीचं निमित्त म्हणून लिहिली होती. आणि ती मला एक कविता होती जी मी खूप छान पद्धतीने लिहिली होती, आणि ती एकच कविता होती जी मी ठरवून लिहिली होती आणि चांगली लिहिली होती. आता बाकीच्या मी सुचून लिहिले, म्हणजे सुचल्यात आणि मी लिहिल्यात असं आहे, आणि ती मी ठरवून लिहिली होती आणि चांगली लिहिली होती. ती पण युट्यूबवरच आहे, ती नाशिकच्या एका कार्यक्रमात सादर केलेली. तिचा सुद्धा प्रतिसाद मला फार छान आलेला. ऐकलेली मी ती कविता, पण
मला माहिती ती किती सुंदर आहे आणि बाकीच्यांना पण ऐकवायची आपल्याला, तर होऊन जाऊ दे मग. आ, एकच मिनिट द्या मला. जेवढ्यांना आवडेल त्यांनी फक्त लाईक 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 करत राहा, म्हणजे आम्हाला पण कळेल का तुम्हाला आवडतंय. मग आम्ही कंटिन्यू करायचं की नाही ते सुद्धा ठरवू. हो हो. विषय असा होता, आरे कॉलनीत मेट्रोचं कार शेड होणार होतं. त्यात खूप राजकीय भाग होता. आधी ते कांजूर मार्गला प्लॅन झालं होतं आणि नंतर ते आरे कॉलनीत गेलं. ते रात्रीच्या याच्यात त्या झाडांच्या कत्ली झाल्या. मी कत्ली हा शब्द वापरतो, झाडांचे खून झालेत. कारण ते रात्री गेलेले ते असे, म्हणजे कुणाला कळू नये म्हणून वगैरे एका दिवसात परवानगी काढून त्या झाडांच्या कत्ली वगैरे कळून गेले. आणि सकाळी असे भयानक फोटो आले आणि सकाळी मला तो दिवसच सरत नव्हता. तर त्यावरती मी लिहिली होती की म्हणजे का झाडं का तोडत गेलेत, म्हणजे झाडांना राजकारण येत नाहीये म्हणून झाडं तोडता येतात, की झाडांचं मत काउंट होत नाही म्हणून झाडं तोडता येतात, की झाडांना लाच सुद्धा देता येत नाही, झाडांना झाडं पैसे पण देऊ शकत नाही की आम्हाला वाच सोडा पैसे घ्या म्हणून असं. तर म्हटलं असं काय पद्धतीचं आहे का. तर ह्या याच्यातनं मी ती कविता लिहिली होती, तर ती ऐकवतो. लिहावी का एखादी कविता, लिहावी का एखादी कविता माणसांवर, प्राण्यांवर, पक्ष्यांवर, निसर्गावर आणि आरेमध्ये तोडल्या गेलेल्या झाडांवर. काय लिहावं, काय लिहावं त्या गळून पडलेल्या पानांवर, मोडून पडलेल्या फांद्यांवर, घर सोडून उडलेल्या पाखरांवर आणि घरट्यातून पडून फुटलेल्या पाखरांच्या अंड्यावर. नक्की लिहावं तरी कशावर, नक्की लिहावं तरी कशावर. शहरात घुसलेल्या बिबट्यावर की जंगलात घुसलेल्या माणसांवर. निसर्ग नावाच्या बापावर की सरकार नावाच्या सापावर. माणसांचा विकास होतोय, निसर्ग भकास होतोय. माणसांचा विकास होतोय, निसर्ग भकास होतोय. हे असंच चालत राहिलं तर लिहावं लागेल कॉन्क्रीटच्या जंगलांवर, भकास झालेल्या जमिनींवर. लिहावं लागेल रस्त्यांवर, इमारतींवर, मॉलवर, गाड्यांवर, रेल्वेवर, विमानतळांवर आणि आरेमधल्या मेट्रो कारशेडवर. झाडांनी राजकारण शिकलं पाहिजे, झाडांनी राजकारण शिकलं पाहिजे. आपलं मत बनवून विकलं पाहिजे. लाच देऊन पाहावी त्यांनीही, कारण त्यांचंही अस्तित्व टिकलं पाहिजे. पण अजूनही नाही कळत, पण अजूनही नाही कळत नक्की लिहू कशावर. पण लिहील एक दिवस, पण लिहील एक दिवस जेव्हा जंगल नष्ट झालेली असतील, माणूस सोडून दुसरे कोणतेही प्राणी या भूतलावर नसतील, त्यावेळेस नक्कीच लिहील. त्यावेळेस नक्कीच लिहील विकत घेतलेल्या श्वासांवर आणि गुदमरून मेलेल्या माणसांवर. थँक्यू. अंगावर काटे आले, खोटं नाही बोलत. खूप मस्त जेव्हा तू बोलला की कोणीच उरणार नाही शेवटी माणूस सोडून. खरंच आहे, अगदी तसंच आहे. आणि हे कुठेतरी मला असं वाटतं की कुठेतरी ही सगळी सुरुवात झालेली आहे. ब्राझीलचे जंगल जळालं, ऑस्ट्रेलियाची बुशफायर झालं आणि आता परत कोविडने तर पूर्ण जग थांबवून ठेवलेलं आहे. याचा हे कुठेतरी त्याच आहे. नेचर हील होतंय. म्हणजे जर आपण माणसाला जर कॅन्सर समजत असो, तर मग कोविड हा त्याचं औषध झालं. औषध आहे, नक्कीच नक्कीच. नेचरसाठी म्हणजे नेचरने स्वतः, तू खूप छान एक्सप्लेन केलंस हे ना, हे तूच खूप छान एक्सप्लेन केलंय. कारण आहे ना, म्हणजे हे प्रकृतीने स्वतः औषध बनवलंय स्वतःसाठी आणि त्यातनं ती फार छान रिकव्हर झालेली आहे, फार छान रिकव्हर झाली. आपण रोग आहे, आपण रोग आहे ह्या सृष्टीसाठी, ह्या पृथ्वीसाठी. आपण रोग आहे, आपण आजार आहे आणि कोविड तिचं औषध आहे. खूप छान बोललास तू, मला आवडलं. तसंच आहे. कारण की आपण सोडून बाकी सगळे जे जीव आहेत ना, ते मेल्यानंतर पण कामाला येतं. आपण फक्त मेल्यानंतरच कामाला येतो. आपलं फक्त खत बनतं, आपलं बाकी काहीच चांगलं काम आपण करूच नाही शकत नेचरसाठी. खरंच नाही करू शकत. तर माझ्या मते आपले प्रश्न इथे संपलेत. फरमाईश नयनची आहे. नयन, तू परत एकदा कवितेचं नाव सांगशील? आणि ज्यांच्या नयनची पण आहे आणि मित्रांची पण आहे, मित्रांची पण आहे, बरेचसे आहेत. तर मित्रांसाठी मी एक शेअर आहे, पण मित्रांचा नाही, प्रेमाचा आहे, पण त्यात मित्रांचा उल्लेख आहे. ठीक आहे, तो एक शेअर हा खास मित्रांसाठी. आणि विकास सारखा, म्हणजे माझा मित्र आहे विकास, त्याचं खूप हे चाललंय, तर खास त्याच्यासाठी.
अक्सर हमारे दोस्तों से हमारा हाल पूछा करती है, आह, अक्सर हमारे दोस्तों से हमारा हाल पूछा करती है। हाँ, वो पहली मोहब्बत है, थोड़ा बहुत ख्याल आज भी करती है। वाह. होतं असं, म्हणजे आपल्याला शाळेत असं जास्त अनुभवायला मिळतं, शाळेत आणि कॉलेजेस नाही, मध्ये. हे मुलं माझे मित्र जे आहेत ना, ते म्हणत होते की कॉलेजची मेमरी, कॉलेजची जागी झाली असेल. हा आकाश जो दिसतो आम्ही पण आहे, तो पण हो. खूप छान 4 ओळ्या लिहितो. तर त्याच्यासाठी खास मी ही शायरी, खास त्याच्यामुळे एक शायरी मारली होती. सुंदर सुंदर, खूप नयन मस्त काय होतं. म्हणतोय? नयन काय म्हणतोय? नयन, नयन आहेत का? राहून राहून गेले गेलंय. हे काय, पण काय? म्हणजे माझ्या मते तो कविता म्हणतोय राहून गेले नावाची. राहून गेली नावाची माझी अशी मी कोणती कविता मला तरी नाही आठवत. मग आपण राहून गेले घे, काय राहून गेले आता? इन्स्टावर तुझी कविता आहे असं म्हणतोय तो. नाही, इन्स्टावरची तुझी कोणती कोणती? हॅलो. पोस्टच्या तुझा खाली आवाज कमेंट हे केली झाला आहे. होता, परत एकदा बोलशील? पोस्टच्या खाली कमेंट केली आहे, राहून गेलंय पत्र. बरोबर, जाऊ दे. नाही, मला नेमकी नाही कळली, सॉरी यार, मला नाही कळली हे. बरं ठीक आहे, चल. माझ्या मते आपण आता जास्त वेळ न घेता आपण रॅप करावं हे सगळं. मला वाटतं हम्म, खूप चांगली नक्कीच. चांगलं सेशन झालंय. हो आर्टिस्ट हो लोकांना हो, याच्यातून मजा खूप आली, मदत होईल. आणि मजा आली. तुझ्या कवितांनी, तुझ्या पत्रांनी जो इफेक्ट केलाय निदान माझ्यावर हम्म. हम्म. आणि जे ऐकतायत त्यांच्यावर, तेजस लेट आलास तो रे तू. खूपच जास्त चांगला होता. आणि माझ्या मते तो लॉकडाऊन नंतर पण आमच्या सोबत राहणार आहे, आयुष्यभर हो, सोबत राहील असं मी अपेक्षा आपण करतो. आपण सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना आयुष्यभर सोबत राहायचंय. हो. प्रसाद मस्त दादा झाला ते ऑफिस मध्ये. मानेवरचा ठसा आहे ती 4 ओळी. घेऊ का एक 4 ओळी? आता फरमाईश आली सूर्याची, म्हणजे त्याची त्याची स्वतःची एक 4 शेर मी मारलाय, तर आता त्याची फरमाईश पण करावी लागेल. पण मला ती आठवत नाही रे, ती कुणाची आहे. पण ती काहीशी अशी आहे. हा, ती कुणाची मला नक्की नाही आठवत, म्हणजे मी लिहिली होती की नाही माहित नाही, कारण त्याच्यासाठी मी नाव टाकायचं, म्हणजे नाव नाही टाकलं मी त्याच्या खाली, तर ते मला नाही माहिती कुणाची मी, आणि उगाच श्रेय घ्यायला मला आवडत नाही. तर ती कविता अशी प्रेमावर होती. जाता जाता मी प्रेमावर 2-4 शायऱ्या मारून जातो. चालेल. तर ती ती तो शेर असा होता की, आठवणींच्या कपाटात ठेवलेले आजही जसेच्या तसे आहेत. आठवणींच्या कपाटात ठेवलेले आजही जसेच्या तसे आहेत. आजही माझ्या मानेवर तुझ्या ओठांचे ठसे आहेत. वा. तर ही एक होती. आणि एक मला एक माझी आवडती एक शेर आहे माझा, एक इलाई जमादार यांचा एक शेर आहे माझ्या आवडीचा, तर तो एक जाता जाता मला ऐकायला आवडेल. इर्षाद, अं, इर्षाद. तो शेर काहीसा, एक मिनिट, हा, असा आहे. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाच्या. खूप फेमस शेर आहे हा, खूप फेमस शेर आहे हा, इलाई जमादार यांचा आहे. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाच्या, केलेत वारजाने तो मोगरा असावा. वा वा. मस्त. लाईक द्यायला विसरू नका. मला तर खूप आवडली, मी तर लाईकचं बटनच तोडून टाकलं असतं, पण मला ऑप्शनच नाही ते. नाही नाही, मलाही नाहीये. अजून कोणाची काही फरमाईश असेल आपल्याकडे, वेळ तसा आपला संपलेला आहे, पण आपण असंच थोडं एक्सटेंड करू. काही असेल मजा येत कोणाचं, असेल तर, मजा येत असेल तर, कंसात मजा येत मजा असेल येत असेल तर. तर. हा. एक अजून एक शेर आहे, अजून एक शेर आहे. माझा एक मित्र आहे असामी, असामी नावाने लिहितो तो, अक्षय साबळे म्हणून आहे, एक मित्र आहे कल्याणचा माझा, त्याचा एक शेर आहे. फार छान आहे शेर आहे. म्हणजे हे कामाच्या बाबतीत इम्प्लिमेंट करू शकतो, हे प्रेमाच्या बाबतीत आहे, पण तुम्ही कामाच्या बाबतीत पण इम्प्लिमेंट करू शकता. शेर असा आहे. इतनी अधे पार कर दी मोहब्बत में उनकी. इतनी, हा, इतनी इतनी हदें पार कर दी मोहब्बत में उनके, कि उन्हें कोयला पसंद था और हमने घर जला दिया. बाप रे बाप. असं होतं, खरंच होतं असं.
लिमिट्स क्रॉस करून मयूर टाकतो लेट आलास माणूस. रे मयूर, झाली ती कविता झाली, तेजस लेट आला, पत्र पण झालं. आता जेवढ्यांना परत ऐकायचं असेल त्यांच्यासाठी आपण IGTV व्हिडिओ पोस्ट करणार आहे याच्यानंतर, तर तुम्ही IGTV मध्ये आपल्या प्रोफाईलवर जाऊन बघू शकता ते. ज्यांचं मिस झालंय, ज्यांना बघायची हा. इच्छा आहे ते IGTV वर जाऊ शकतात आणि रिदम मिक्स टेपच्या त्या पेजवर पाहू शकता तुम्ही सगळं हे. आणि कोणतरी मला बोललेलं का रिदम मिक्सटेप काहीतरी तू सादर कर. माझ्याकडे हा आता गिटार हा हा पेंडिंग आहे. हा तू, मी आल्या मी ऍक्च्युअली तुला सांगायचं राहिलो की तू गिटार घेऊन बस, म्हणजे ज्यावेळेस मी पानं चालत असेल त्यावेळेस तू काहीतरी कर. तर तू काहीतरी कर आता, गिटार शोध तू, काय आपल्याला फ्लूट तू चालू केली एखादं होऊ देत. ऍक्च्युली कसं आहे, मी आता तुला मी काल परवा बोलताना मी सांगितलं असेल की मी एक गाणं लिहित होतो, पण मला वाटत नाही ते माझ्याकडून पूर्ण होईल, कारण की मी एवढा नाही, चांगला होईल रायटर होईल तर होईल नाहीये. होईल 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 तर होईल मी इथेच होईल. सादर करून देतो ती. हो नक्कीच. ते गाणं जरा हार्ट ब्रेकिंग असू शकतं, पण जसा माझा आवाज आहे त्या हिशोबाने मग मी ते त्याच हिशोबाने लिहू म्हटलं. मग फक्त मला एवढं सांगा की माझ्या गिटारचा आवाज आणि माझा आवाज सोबत येतोय की नाही येते. येतोय येतोय, फार छान येतोय. आवाज कमीच आहे, गाणं थोडं जोरात बोल, लाऊड बोल थोडस. थांब, मी माईक जरा जवळ घेतो म्हणजे आवाज येईल प्रॉपर. अच्छा. ऍक्च्युली हे गाणं स्लोच होतं, मग मी स्लोच म्हणतोय. हो हो, फक्त व्हॉल्यूम. जिंदगी में मेरी दुनिया बन गई, अब मेरी जिंदगी ही मुझसे छीन लेगा, बात करे वो मुझसे दिन रात भर, अब तन्हा अकेला कर रहा हूँ सफर, तेरे बिना जीऊं कैसे, तेरे बिन रहा नहीं जाता, तेरे बिना चलूं कैसे, तू ही तो मेरा सहारा, रुक जरा वापस तू आ, मैं हूँ या तेरे बिना कैसे जीऊं ये तो बता, इस जहां में तेरे बिना. तर एवढंच होतं. नाही मी नाही, एवढंच फार छान लिहिलंय. होतं. तुझ्या गिटारचा आवाज मध्ये मध्ये कमी जास्त होत होता, पण तुझे लिरिक्स जे लिहिले ते फार छान आहेत. आपण करूया ते कम्प्लीट करूया. प्रॅक्टिसची गरज आहे तुला अजूनही, ठीक आहे, मला खूप प्रॅक्टिसची गरज गरज आहे. आहे. हा हा. पण तू ज्या पद्धतीने कंपोज केलं आणि लिहिलंयस ते छान होतं. फक्त आपण हे कम्प्लीट करूया. तर आता तू तिच्यासाठी गाणं गालं, तर तिच्यासाठी एक शेवटचा शेर मग आपण